Shalom आणि शुभ सकाळ. It's good to be here. It's good to be with all of you again. इथे असले तुमच्या सर्वांसोबत पुन्हा एकदा असणे खूप चांगली गोष्ट आहे. And as Pastor Ashish was saying, we're closing the year, but really what is closing and what is opening up the year is nothing. Yeah, as Pastor Ashish was saying, we're closing the year, but it's really closing or opening is really nothing. It's all about being here. Right. The present is more important. आणि पास्टरनी म्हणाले की आपण वर्षाच्या शेवटाकडे आलो. वर्षाचा शेवट आणि सुरुवात हे महत्त्वाचं नाही, पण त्याच्या सानिध्यात असणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. But we know our God is a great God. आपल्याला माहिती आहे आपला प्रभू महान आहे. And we are moving closer and closer to Him to understand that He is more beautiful than what we think He is. आणि आपला प्रभू महान आहे. आपण दररोजच्या दिवशी त्याच्या अधिक आणि अधिक जवळ जात आहोत आणि आपल्याला आशा आहे की तो आपल्याशी बोलणार आहे. One of the greatest difficulties we have is understanding Him fully. Who this God actually is. आणि समस्या इथे असते की प्रभू नक्की काय आहे, कोण आहे आणि त्याला ओळखणं याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येत असतात. Our mind is too small to comprehend, to apprehend, to decisively understand this great and wonderful God. आणि आपला प्रभू इतका अद्भुत आणि महान आहे की आपले विचार आणि आपलं मन जे आहे हे फार कमकुवत किंवा थोडकं छोटं आहे की त्या महान देवाला आपण समजू शकू. But we have to strive. पण आपल्याला कठीण असे परिश्रम करायचे आहे प्रभूला समजण्यासाठी. We have to reach out to Him. आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. That is our duty. That's what we were created for, to reach out to God. आणि आपल्याला त्याच्यासाठी उत्पन्न करण्यात आलं, घडवण्यात आलं की आपण परमेश्वरापर्यंत पोहोचावं. Can we all close our eyes and go into His presence before we start? आपण सुरुवात करण्या अगोदर त्याच्या समक्षतेत जाऊ. सर्वजण डोळे झाकूया. Father, you are a gracious God, Father. पित्या तू कृपाळू असा पिता आहेस बाबा. Father, you created us with such beauty and with such love. प्रभू तू आम्हाला सौंदर्याने आणि प्रीतीने घडवलेला आहे प्रभू. With such kindness you've showered upon all of us, Father. आणि प्रभू तुझी कृपा जी आहे त्याचा वर्षाव तू आमच्यावर करतोस. And you've made us to reach out to you and to know you and to grow knowing you all our lives. आणि प्रभू तू आम्हाला उत्पन्न निर्माणच यासाठी केलं की आम्ही तुझ्या अधिक जवळ यावं, तुला समजून घेण्याचा प्रयत्न करावा प्रभू. And as our days on this earth, on a daily basis, we live and we walk and we talk and we do all things, Lord, but truly we must understand that your greatness is more than we can contain. आणि प्रभू परमेश्वरा आम्ही दररोजच्या दिवशी आणि सतत या पृथ्वीवर राहत असताना आमचं चालणं, वागणं, बोलणं या सर्व गोष्टी करत असताना आम्ही प्रत्येक वेळेस तुला आणि तू किती महान आहे याला समजून घेण्याचा प्रयत्न करावा प्रभू. Teach us, Father, the right way of loving you. प्रभू योग्य रीतीने आम्ही तुझ्यावरती प्रीती करावी असं आम्हाला तू शिकव. Teach us the way that we must know you intimately. आणि प्रभू तुला अधिक जवळून कशा पद्धतीने ओळखावे आम्हाला शिकव प्रभू. Remove from us all the pretenses that are in our lives. प्रभू आमच्या जीवनामध्ये जे काही अडखळण आहे प्रभू परमेश्वर तुझ्यापर्यंत पोहोचण्यापासून ते सर्व दूर कर. All the impurities, all the things that do not need to be there, remove it from our lives. आणि प्रभू ज्या पण काही गोष्टी आहेत प्रभू परमेश्वर अडखळण जे तुझ्यापर्यंत आम्हाला पोहोचण्याच्या मार्गात बाधा आणत आहेत ते सर्व आमच्या जीवनातून काढून टाक प्रभू. Remove that intransparency that's from our eyes and from our hearts, that we may perceive you in beauty and in truth. आणि प्रभू परमेश्वरा तुझं सत्य आणि सौंदर्य समजून घेण्याकरता आमच्या मनावरती आमच्या अंतःकरणावरती असलेले पडदे जे आहेत ते तू दूर कर प्रभू. Father, we want to rededicate our lives to you. प्रभू आम्ही पुन्हा आमच्या जीवनाचं तुला समर्पण करू इच्छितो. We want to open our heart wide to your presence and to your word. आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या समक्षतेचा स्वीकार करण्यासाठी आमचं अंतःकरण बाप्पा आम्ही प्रशस्तरित्या उघडावं अशी आम्हाला कृपा करून दे. Father, fill our lives with your light and with your presence. प्रभू आमचं जीवन तुझ्या समक्षतेने तुझ्या प्रकाशाने भरून टाक प्रभू. Renew our mind with the beauty of your glory and your wisdom, knowledge and understanding.
प्रभू परमेश्वरा आमच्या मनाचं तुझं प्रभू परमेश्वरा सौंदर्य आहे, तुझं ज्ञान बुद्धी चातुर्य आहे, यांचे आमच्या मनाचं नूतनीकरण तू कर प्रभू. That we come to the knowledge and the fullness of your Son Yeshua in our lives. जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्यापासून ज्ञान प्राप्त करून घेऊ, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्णत्वापर्यंत पोहोचण्याची आम्हाला कृपा करून दे. Father, we at all times are so disobedient and we are so inattentive to you. प्रभू पुष्कळ वेळेस आम्ही तुझी आज्ञा पाळत नाही आणि कधी कधी तुझ्याकडे लक्ष देखील देत नाही प्रभू. Today, Lord, I pray that we learn to love you in the right way. प्रभू आज तुझ्याकडे प्रार्थना करतो की आम्हाला तू शिकव आणि योग्य रीतीने तुझ्यावर प्रीती करावी. We ask this in the name of your Son Yeshua. तुझा पुत्र प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन. Our hearts are made in a certain way that we want to cleave to God, we want to cling to Him. आपली अंतःकरण अशा पद्धतीने घडवण्यात आली आहे आणि ती तशी असावीत की आपण परमेश्वराला धरून राहण्याचा प्रयत्न करावा. And why do I say we want to cling to Him, we want to cleave to Him like a child cleaves to his mother or father? आणि जशा प्रकाराने एखादं छोटं बाळ असतं आणि ते त्याच्या आई वडिलांना घट्ट पकडून राहतं, त्या पद्धतीने आपण प्रभूला एकदम घट्ट आलिंगन देऊन पकडून राहावं. Because we are created as separate from God, but yet to be in oneness with Him. आपल्याला प्रभूच्या सारखं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असं बनवण्यात आलं, परंतु आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. But to understand what this cleaving, what this clinging to God is, we must first understand who He is. आणि प्रभूला कशा पद्धतीने आलिंगन द्यायचं, कसं त्याला पकडून धरून राहायचं हे शिकण्याच्या अगोदर प्रभू नक्की कोण आहे हे शिकणं गरजेचं आहे. You know, in Psalms 8, King David says something very important. स्तोत्र 8 मध्ये दावीद काहीतरी महत्त्वाचं बोलतो. He says, "O Lord, what is man that you have created him? आणि मनुष्य तो काय प्रभू ज्याची तू घडण केली आहे. And the Son of Man that you take an account of him at all times." आणि मनुष्याचा जो पुत्र आहे ज्याच्यापासून तू प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे. And then he says, "You have made him little lower than the angels, not angels. This is the word Elohim. You have made him lower than God Himself." आणि देव जो आहे एलोहिम जो आहे त्याच्यापेक्षा तू मनुष्याला फक्त थोडंसं किंचित कमी असं निर्माण केलेलं आहे. So you and me have been created with a deficiency. आणि म्हणून तुम्ही आणि मी आहे आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे प्रभूपेक्षा अशा पद्धतीने आपल्याला बनवण्यात आलेलं आहे. And we must understand what this deficiency is. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. And why is this deficiency? आणि का हे कमीपणा कशासाठी आहे. So this deficiency is being created by God because God wants us to fill us with His goodness. आणि देवाने तो थोडा कमीपणा देवापेक्षा थोडं कमी असं आपल्याला बनवलं आहे कारण देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनाचे रिक्तपण जे कमीपणा आहे ते आपण परमेश्वराच्या चांगुलपणाने भरून टाकावं. God made everything perfect. देवाने सर्व काही परिपूर्ण बनवलेलं आहे. But He never made everything whole and complete. परंतु त्यांनी प्रत्येक गोष्ट संपूर्ण किंवा एक परिपूर्ण अशी बनवली नाही. So He made everything perfect, but it's not whole and complete. आणि त्याने सर्व गोष्टी उत्तम अशा बनवलेल्या आहे परंतु एकदम परिपूर्ण बनवलेल्या नाहीत. Correct, na? Right. So there are two different words. What is perfect and what is whole? There are two different words according to the Bible. आणि बायबलच्या नुसार सुद्धा परिपूर्ण असणे आणि पूर्ण होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. Now when God created everything and said it was good, it does not mean that it looked good or felt good or it was good because it had beauty. आणि आपण पाहतो परमेश्वराने सर्व गोष्टी घडवल्या म्हटलं की हे चांगले आहे याचा अर्थ त्या दिसायला खूप सुंदर होत्या त्याच्यातलं सौंदर्य आहे ह्याच्यासाठी नाही बोलला प्रभू. Good means it was functioning good the way it was intended to by God. आणि त्या चांगल्या आहेत याचा अर्थ होता की देवाने त्या गोष्टी ज्या उद्देशाने घडवल्या होत्या त्या गोष्टी तो योग्य उद्देश पूर्ण करत होत्या. So everything God created was for one good reason, to share His goodness with what was created.
आणि म्हणून देवाने ज्या प्रत्येक गोष्ट बनवली आहे ती ज्या उद्देशाने बनवलेली आहे तो उद्देश पूर्ण करून देवाचं चांगुलपण त्याच्याद्वारे प्रगट करावं हा देवाचा उद्देश आहे. So although everything was perfect, but it still lacked something. आणि जरी सर्व गोष्टी चांगल्या उत्तम होत्या तरी देखील त्याच्यामध्ये कसली तरी थोडीशी कमी आहे. So this deficiency is in all of creation kept for a purpose that we must fill this deficiency with God himself. आणि म्हणून देवाने प्रत्येक जी निर्मिती केली त्याच्यात थोडंसं उणेपण ठेवलेलं आहे जेणेकरून देवाचं जे चांगुलपण आहे त्याच्याने आपण ते उणेपण भरून टाकावं. And this deficiency is even in nature. We look around us all the time. आणि हे जे कमीपणा उणीव जी आहे ती आपल्या सभोवती आपण निसर्ग देखील पाहतो सर्वत्र आहे त्याच्या संपूर्ण निर्मितीमध्ये आहे. There is abundance with certain people and there is less with certain people. आणि काही लोक आहेत त्यांच्याकडे काहीतरी भरपुरी असते काही लोकांकडे कमी असतात गोष्टी. This is what God has made. Why? Because the one who has should be able to give and to balance out with the one who does not have. आणि देवाने असं का घडवलं की कुठली तरी एखादी गोष्ट आहे ती एखाद्या व्यक्तीकडे भरपूर आहे एखाद्याकडे कमी आहे की ज्याच्याकडे जास्त आहे त्याने परमेश्वराच्या चांगुलपणाने ती गोष्ट ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याबरोबर ती वाटून घ्यावी आणि मग दोघांनी समान व्हावं हा देवाचा उद्देश आहे. If there is nobody who does not have a deficiency, how would we know that we want something, we desire something? आणि जर कोणालाच कसलीच उणीव पडत नसती तर आपल्याला कसं कळालं असतं की आम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे कुठल्या गोष्टी पाहिजे आहे हव्याशा वाटतात. If even in our deficiency we still do not pursue God, much more if He had made us whole, would we really look towards God? आणि आपल्याला अनेक गोष्टींची कमतरता उणीव जाणवत असते आणि तशा परिस्थितीत पण जर आपण परमेश्वराचा शोधच घेत नाही तर जर त्याने आपल्याला अगोदरच परिपूर्ण बनवलं असतं तर काय आपण त्याचा शोध घेतला असता का? See the greatness and wisdom of God. आणि पहा परमेश्वराचं ज्ञान जे आहे अद्भुत आणि महान आहे. When you look at this world and look at people in this world, everything is deficient and they yet do not seek and search for God. आणि जगात आणि आपण लोकांकडे सर्वत्र सभोवार पाहतो किती लोकांना किती गोष्टींची गरज आहे तरी सुद्धा मनुष्य जो आहे तरी परमेश्वराचा शोध घेत नाही त्याच्या चांगुलपणाचा शोध घेत नाही. But you and me must come to this place that we realize that we are deficient. आणि तुम्ही आणि मी आपण मात्र या स्थानापर्यंत पोहोचणं हे समजणं गरजेचं आहे की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे मला कशाची तरी गरज आहे. And if we do not believe that there is nothing deficient in us, then we will never aspire to know God. आणि जर आपल्याला वाटतं की माझ्यात काहीच कमीच नाहीये मी सर्व परिपूर्ण आहे तर आपल्याला परमेश्वराचा शोध घेणं आणि त्याच्यासारखं होण्याची आस कधीच लागणार नाही. The first thing is that we must understand that you cannot know God from the outside. You got to know God when you are one with Him. परमेश्वराला बाहेरून समजू शकत नाही आपण ज्यावेळेस परमेश्वराशी एकरूप होतो त्याच वेळेस आपण परमेश्वराला समजू शकतो. And God is perfect in every way without any deficiency. आणि देव जो आहे त्याच्यामध्ये कुठलीच कमतरता नाही त्याच्या प्रत्येक मार्गात आणि प्रत्येक गोष्टींमध्ये तो परिपूर्ण आहे. There is no deficiency in God. Cannot be. It's not possible. आणि देवामध्ये कुठल्याच पद्धतीने कमतरता नाही शक्यच नाही. Second, it is absolutely necessary that God exists. Because He exists, everything else exists. आणि हे सर्वात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. देवाचं अस्तित्व आहे कारण देव अस्तित्वात आहे म्हणून संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आहे. Correct, no? बरोबर ना? See, what we do today is I'm being very fundamental, very basic. आणि मी आज एकदम सोप्या आणि साध्या अशा गोष्टी बोलत आहे. Third is God's existence does not depend on anything else. आणि देवाचं जे अस्तित्व आहे ते दुसऱ्या कुठल्याच गोष्टींवरती अवलंबून नाही. It's simple. There is no parts in Him. There is no divisions inside of it. आणि देव जो आहे त्याला समजणं सरळ साधं सोपं आहे. त्याच्यामध्ये विभागण्या केलेल्या नाही. देवाच्या अस्तित्वामध्ये विभागणी नाही.
Like how we have, my mind is different from my heart. जसं आपलं असतं, आपल्या मनात एक विचार असतात आणि डोक्यामध्ये दुसरे विचार असतात. आपल्या अस्तित्वामध्येच हे फरक असतात. तसं देवाचं नसतं. He is a whole. He is a simple whole. तो परिपूर्ण आहे. तो साधा सोपा असा आहे. So a human can say, okay, my mind is saying this, and my heart is feeling this, and my hands are doing this, and my feet are walking in another direction. I can divide myself in all these ways, but God is not that. आणि मनुष्य असं म्हणू शकतो, माझ्या मनात एक विचार आहे, पण काय करू, डोक्यात दुसरे विचार येतात. माझ्या हाताला एक गोष्ट करावीशी वाटते, पण माझे पाय तिकडेच चालतात. असं मनुष्य आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक विभागण्या करू शकतो, पण देवामध्ये तसा फरक नाहीये. तो एकच आहे. My heart wants to come to church. My mind is thinking about 9 months I haven't got salary. आणि माझ्या मनात मला वाटतं की मी चर्चला जावं, पण माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात, जाऊ का नको, अजून काही गोष्टी आहेत. And my feet is taking me away from church. आणि मग काय होतं, माझे पाय जे आहेत चर्च पासून दूर जातात, मी दुसरीकडे कुठेतरी जातो. God is not that way. God is, He's a whole, He's oneness. That means everything within Him works in a unity, in a oneness. आणि देव जो आहे हा एकच आहे. त्याच्यामध्ये असं विभाजन नाही की देवाच्या मनात एक आहे, त्याचे विचार दुसरेच आहेत, तो कृती तिसरी करतो, नाही. तो एक आहे, संपूर्ण परिपूर्ण आहे. तो सर्व गोष्टी, त्या सर्व गोष्टींमध्ये एक तारतम्य आहे. So can you separate God into different entities? You can't. आणि म्हणून आपण देवाला वेगवेगळ्या भागांमध्ये त्याची विभागणी करू शकत नाही. But God is able to divest Himself in kindness, in love, okay, in salvation. परंतु देव जो आहे तो आपल्या स्वतःला वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे प्रगट करतो. जसं की त्याची प्रीती आहे, त्याची दया आहे, त्याची कृपा आहे, तारण आहे. ह्या वेगवेगळ्या स्वभावांच्या द्वारे तो आपल्या समोर प्रगट होत असतो. The highest level where God operates on is His wisdom, His understanding, and His knowledge. आणि देव जो आहे तो सर्वात महत्त्वाचं किंवा आपल्यामध्ये कार्य करतो ते म्हणजे त्याचं बुद्धी, ज्ञान, चातुर्याच्या द्वारे. And this is where God, in His eternal wisdom, has brought forth all of creation that you see. आणि देवाने त्याच्या त्या अद्भुत अशा ज्ञानाच्या द्वारे संपूर्ण सृष्टी निर्माण केली, अस्तित्वात आणली. And we are made in His image. आणि आपल्याला त्याच्या प्रतिमेचे त्याने बनवलं. So therefore, when we operate, we also operate in our wisdom, in our knowledge, in our understanding. आणि म्हणून ज्यावेळेस मनुष्य देखील देवाच्या प्रतिमेचा असल्यामुळे ज्यावेळेस कार्य करतो, त्यावेळेस मनुष्य सुद्धा ज्ञान, बुद्धी आणि चातुर्य यांचा उपयोग करून कार्य करत असतो. To align ourselves and to come to an understanding oneness with God, with His wisdom and understanding, is of greatest importance for us. आणि देवाचं ज्ञान, बुद्धी, चातुर्य समजून घेणं, त्याच्याशी एकरूप होऊन स्वतः त्या पद्धतीने कार्य करणं म्हणजे देवाचं महात्म्य, ज्याचं महानपण आहे ते समजून घेणं आहे. Who knows the mind of God? That's what the prophet says. Who knows the mind of God? पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की परमेश्वराचं मन कोणी जाणलं आहे. It's when you're unified with Him, then God reveals His mind to you. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराशी एकरूप होतो, त्यावेळेस परमेश्वर त्याच्या मनातल्या गोष्टी आपल्याला प्रगट करतो. So you're connected to Him in the greatest of wisdom, knowledge and understanding. आणि देवाशी आपण त्याचं जे अद्भुत असं बुद्धी, ज्ञान, चातुर्य आहे त्याच्याद्वारे जोडलं जाऊ शकतो. From there flows words of knowledge, words of prophecy, words of encouragement, love, everything flows from that highest wisdom and knowledge. आणि देवाचं सर्वोच्च असं बुद्धी, ज्ञान, चातुर्य आहे. त्याच्याद्वारे आपल्याला विद्येचा शब्द असतो आणि भविष्यवाणीचा शब्द आहे. त्याची प्रीती, दया, त्याचे स्वभाव जे आहे ते देवाच्या पासून आपल्याला प्रगट होतात, प्राप्त होतात. So we've seen that God does exist because everything around us tells us that there is a God. आणि आपण पाहिलं आतापर्यंत की परमेश्वर अस्तित्वात आहे, कारण आपल्या सभोवती सर्व जी सृष्टी आहे ती आपल्याला तेच सांगते की परमेश्वर अस्तित्वात आहे. He has made us perfect. He's made everything sufficient. And He's made everything with His love and kindness so that He can share His goodness with
that deficiency. त्याने आपल्याला चांगलं असं बनवलं आणि त्याने आपल्याला भरपुरीने बनवलं, त्याच्या प्रीतीच्या द्वारे घडवलं आणि त्याची इच्छा आहे की त्याचं चांगुलपण, त्याची प्रीती जी आहे ती आपण प्रगट करावी, आपल्या कमीपणात त्याला समजून घ्यावं, प्राप्त करावं. See, everything in creation is a mix and is a joining of many things. आणि संपूर्ण सृष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत, पुष्कळ गोष्टी आहेत त्या. Every human being, or plant, or animal, or even this earth is a combination of elements, right? Chemical elements. It's a joining. आणि सायन्सच्या दृष्टीने पण पाहिलं तर सृष्टीमध्ये अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट, मनुष्याचं अस्तित्व जे आहे ते कुठल्या तरी जे धातू असतात आणि जे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहे, ते सर्व एकमेकांशी जोडले जाऊन ते गोष्टी बनवलेल्या असतात. But God is not made of many parts. He's just one. परंतु देव आहे तो असे अनेक मूलद्रव्य एकत्र करून बनवण्यात आलेला नाही, तो एकच आहे. Do you understand what I'm saying? It's very beautiful. तुम्हाला समजत आहे का मी काय सांगत आहे? हे खूप अद्भुत आणि सुंदर आहे. And this oneness is what we need to cling to. आणि त्याचं जे एकपणा आहे, अखंडपणा आहे, त्याचं जे अस्तित्व आहे ते त्याचा शोध घेऊन आपल्याला ते पकडून ठेवायचं आहे. So we share this oneness and this goodness from Him because we cling to Him. That oneness and goodness is not a part of us. आणि देवाचं जे अखंडपणा आहे, त्याचं सार्वभौमत्व आहे, ते मनुष्याच्या अस्तित्वाचा भाग नाहीये. आपल्यामध्ये त्याची कमी आहे, म्हणून आपल्याला त्याचा शोध घेऊन ते पकडून राहायचं आहे, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. If we ever asked ourselves, what is the purpose of creation? आणि आपण कधी स्वतःला विचारलं आहे का की संपूर्ण सृष्टीच्या निर्मिती मागे देवाचा काय उद्देश असेल? I'm going to read something which a very great sage of the Bible has written. आणि पवित्र शास्त्रातले जे मोठे असे लोक आहेत त्यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या काही गोष्टी ते वाचणार आहे. He says, God's purpose in creation was to give, to bestow of His goodness to another. देवाने मनुष्याला आणि संपूर्ण सृष्टीला घडवण्याच्या मागचा उद्देश आहे की देवापासून प्राप्त होणारं सौंदर्य आणि चांगुलपणा आहे ते आपण एकमेकांना द्यावं. God alone is true perfection, free of all deficiency, and there is no perfection comparable to Him. आणि देव जो आहे तो एकटा परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये कसलीच कमतरता नाही आणि परिपूर्णतेच्या बाबतीत देवाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. Any imaginable perfection with the exception of God is therefore not true perfection. आणि म्हणून जर कोणाला वाटत असेल की देवासारखं कोणीतरी परिपूर्ण आहे तर ते योग्य असं परिपूर्णत्वच नाही, देवासारखं कोणीच नाही. Other things may be said to have perfection, but it is only relative to something that is less perfect. आणि अनेक गोष्टी आपल्याला दिसतात, आपल्याला वाटतात की त्या परिपूर्ण आणि खूप चांगल्या आहेत, परंतु आपण तुलना करतो की त्यांच्यापेक्षा कमी काहीतरी गोष्टी आहेत, त्यापेक्षा ही गोष्ट फक्त चांगली आहे असं असतं, पण देवासारखं परिपूर्ण काहीच नाही. Absolute perfection, however, is only belongs to God because He is absolute perfection. आणि संपूर्ण परिपूर्णता फक्त आणि फक्त प्रभूमध्येच आहे, त्याच्यासारखं संपूर्ण परिपूर्ण कोणी काहीच नाही. So therefore we must conclude that true goodness and everything that's perfect and whole must exist inside of God. आणि म्हणून खरं चांगुलपण किंवा खऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्याचा उगम फक्त परमेश्वरापासून आहे. And therefore His wisdom and His understanding that's in God made it a point, decreed that the opportunity to attach, for us to attach ourselves to Him, we will derive of that pleasure of knowing Him. आणि देवाचं जे बुद्धी आणि ज्ञान आहे त्याच्याद्वारे देवाने मनुष्याला आणि सृष्टीला ही कृपा पुरवून दिलेली आहे, आपल्याला ही संधी देण्यात आलेली आहे की आपण परमेश्वराचा शोध घ्यावा, त्याच्याशी जोडलं जावं आणि त्याला पकडून राहावं, जेणेकरून त्याच्या ठाई असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची परिपूर्णता आहे ती आपण स्वतः प्राप्त करत राहावी त्याच्यापासून. So this thing of cleaving or clinging onto Him is called love.
आणि देवाला हे पकडून राहणं, त्याचा शोध घेणं, त्याच्या समक्षतेत राहणं म्हणजेच प्रीती आहे. How do we love God? आपण परमेश्वरावर कशी प्रीती करू? We cannot see Him, we cannot feel Him, we cannot experience Him. There is nothing physical that I can say, okay, there is God. आणि तसं पाहता एखाद्या व्यक्तीसारखा देव आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही, त्याला तसं पाहता हातांनी स्पर्श करता येत नाही, आपल्या जगीत डोळ्यांनी दिसत नाही, मग त्या तशा देवावरती आपण कशी प्रीती करणार? Because our cup, our vessel is full. कारण आपलं जे पात्र आहे ते एकदम भरण्यात आलेलं आहे, काठोकाठ भरलेलं. We have to empty our vessels completely of all the impurities of this world. आणि आपल्या जीवनाचं हे जे पात्र आहे हे आपल्याला रिक्त करणं गरजेचं आहे, कारण जगातील अशुद्धता, स्वतःचे विचार या सर्व गोष्टींनी ते भरून गेलेलं आहे. ते आपल्याला ओतून टाकायच्या त्या गोष्टी आणि रिक्त व्हायचं आहे. And when we feel empty, then we need to connect. आणि ज्यावेळेस आपल्या स्वतःला समजतं ना मी काहीच नाहीये, मी रिक्त झालेलो आहे, त्यावेळेस आपल्याला ती गरज उत्पन्न होती की त्याच्यापासून आता मी प्राप्त करून We घेईन. need to feel that loneliness and incompleteness, that deficiency, then we reach out to God. आपल्याला एकटेपणाची जाणीव झाली पाहिजे. आपल्याला मी काहीच नाहीये, मला खूप गोष्टींची गरज आहे, मी अपूर्ण आहे, रिक्त आहे, ह्या गोष्टींची ज्यावेळेस जाणीव होती त्यावेळेस मग आपण परमेश्वराचा शोध घेतो आणि त्याच्यापासून गोष्टी प्राप्त करायला शिकतो. So all that we have learned of the world, all the impurities of this world, all the things of this world that is not godly and not righteous, we need to empty ourselves out of it. आणि ज्या पण गोष्टी प्रभूपासून नाही, जगिकतेच्या आहेत, स्वतःच्या आहेत, अशुद्धतेच्या आहेत, मलिन करणाऱ्या आहे आपल्या जीवनामध्ये, आणि त्या अनेक आपल्या जीवनामधल्या जागा अडवून बसल्या आहेत, त्या सर्व गोष्टींना रिक्त केलं तर आपल्याला कळतं की मला त्याची गरज आहे. I think King David, the psalmist, says somewhere in the Psalm, I don't remember, he says, "My heart within me is empty." आणि स्तोत्रकर्ता म्हणतो, दावीद राजा म्हणतो स्तोत्रांमध्ये की माझं अंतःकरण रिक्त झालेलं आहे. There's nothing, my bones are empty, my heart is empty, there is nothing inside of me. आणि माझे अंतःकरण रिक्त झालं, माझी हाडं शुष्क आणि जीर्ण झाली, म्हणजे माझ्या ठाई आता काहीच राहिलं नाही असं तो म्हणतो. Today we understand what David is saying. आणि आज आपल्याला समजत आहे की दावीदाला नक्की काय म्हणायचंय. Because God has created this deficiency inside of us. कारण देवानेच ते रिक्तपणा आपल्या ठाई उत्पन्न केला आहे, त्याची इच्छा आहे ते उत्पन्न व्हावं आपल्याला. So let's answer this question. The purpose of all of creation was therefore to bring into existence a creature who could derive pleasure from God. आणि देवाने सृष्टीची निर्मिती, आपली निर्मिती ह्याच्यासाठी केली की मनुष्याने किंवा त्याची जी निर्मिती आहे त्याने परमेश्वरापासून गोष्टी प्राप्त करण्यात आनंद मानून घ्यावा, त्याच्याद्वारे त्याला आनंद मिळावा. But in that wisdom and understanding also, God also decreed that for you to derive that goodness from the eternal God, you have to earn it. आणि आपल्याला ज्यावेळेस रिक्तपणाची जाणीव होती आणि आता देवाचं चांगुलपण, त्याचे स्वभाव सर्व आता आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे, तर ते आपल्याला जसे काय मजुरी देऊन घ्यावे लागतात, काहीतरी किंमत द्यावी लागते. You have to master it, you have to become, you have to overcome the world to achieve that goodness. आणि ते देवाचं चांगुलपण, त्याचे स्वभाव, त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी ज्या जगिक गोष्टी आहेत त्याच्यावरती अगोदर विजय मिळवणं गरजेचं असतं. It's very simple. You have to earn your place and achieve that goodness. आणि हे सोपं आहे की देवापासून, त्याच्या चांगुलपणातून त्याच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी या जगिक गोष्टींवर विजय मिळवून एक स्थान आपल्याला निर्माण करायचं. That is God's law. That's what He decreed in His highest wisdom. आणि हे देवाचं सर्वात मोठं असं ज्ञान आहे आणि ही देवाची आपल्या संदर्भामध्ये एक आज्ञा किंवा इच्छा आहे. But now we have a fundamental problem. पण सर्वांमध्ये एक महत्त्वाची समस्या आहे. But master of this to achieve that goodness, but the gospel tells me something else. आणि जर आपल्याला असं वाटतं की हे सांगतात की मी स्वतः सर्व गोष्टींवरती विजय मिळवेल आणि मग मी देवापासून गोष्टी प्राप्त करायला शिकेल, परंतु शुभ वर्तमानांमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. We were never able to do it. शुभ वर्तमानात सांगितले की मनुष्य कधीच ते करू शकत नव्हता. So our Lord Jesus done it for us.
आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने हे कार्य आपल्यासाठी केलेलं आहे. Amen. That's why the book of Ephesians says it's a gift of God for us. आणि म्हणूनच इफिस्करास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की या सर्व ज्या गोष्टी आहेत हे देवापासून आपल्याला प्राप्त झालेलं कृपादान किंवा एक बक्षीस आहे. So God the Father has set such a high standard, and then you realize that no one's going to be able to do this. आणि म्हणून परमेश्वराने देव जो पिता आहे त्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकदम उच्च दर्जाचे असे निष्कर्ष लावले होते आणि म्हणून कुठलाच मनुष्य स्वतःच्या बळावरती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. But it's also wise that we would not get this by accident or by chance. परंतु हे पण समजणं गरजेचं आहे की आपल्याला आपोआप अपघाताने किंवा अचानकच असं या सर्व गोष्टी प्राप्त झाल्या नाहीत. That's not God's way. तो देवाचा मार्ग नाही आपोआप जादू करायचा. When God wants you, He makes sure that you are worthy of it. ज्यावेळेस देवाला तुम्हाला कुठली तरी गोष्ट द्यायची असती तो त्याच्या अगोदर खात्री करतो की तुम्ही ती प्राप्त करण्याच्या लायक आहात. Although you can be saved in 1 minute, but then to come close to God, it's a process. जरी आपलं एका क्षणामध्ये तारण होतं तरी सुद्धा देवाच्या जवळ जाणं ही अनेक दिवसांची प्रक्रिया आणि वाटचाल आहे. ते एका क्षणात होत नाही. You know, let's ask ourselves a question. When God looks from above to all of humanity, what does He see? आणि पहा, समजा एक प्रश्न मी विचारतो की देवाने आता स्वर्गातून पाहत आहे संपूर्ण मानव जातीकडे, तर त्याला काय दिसतं? Does He see believer, Catholic, Protestant, Hindu, Muslim? What does He see? आणि देवाला असं सर्व वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्म पंथाचे वेगवेगळे असे लोक दिसतात का? What does He see? Any idea? काय वाटतं तुम्हाला? देवाला असं दिसतं का हा कॅथलिकचे एवढे लोक आहे, प्रोटेस्टंटचे एवढे, स्वर्गातून पृथ्वीवर किती Sinner, not a sinner. It looks हा like- पापी आहे, हा अजिबात पाप करत नाही. What does God see? असं दिसतं का? देवाला काय दिसत असेल स्वर्गातून? संपूर्ण मानव जातीकडे तो पाहतो तेव्हा. See, we've not thought about this. No? तुम्ही विचार नसेल केलं ना अगोदर ह्याच्याबद्दल कधी. He only sees pure and impure, nothing else. त्याला फक्त शुद्ध आणि अशुद्ध दिसत असतं, बाकी काही दिसत नाही. He loves everybody. तो सर्वांवर प्रीती करतो. If you're pure, you will be allowed to come close to Him. आणि जर तुम्ही शुद्ध आहात तर तो तुम्हाला परवानगी देईल त्याच्या जवळ येण्याची. If you're impure, you'll be far away from Him. आणि जर आपण अशुद्ध असू तर आपण स्वतःच त्याच्यापासून अनेक पट दूर असू. So therefore, how do we become pure? आणि मग आता आपण शुद्ध कसं बनतो, त्याच्या जवळ येण्यास पात्र कसं बनतो? Absolutely, by the blood of Jesus Christ. राईट, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे. So for all humanity, there's only one standard. आणि म्हणून संपूर्ण मानवजात कोणीही असू द्या, सर्वांना एकच निष्कर्ष आहे, देवाच्या जवळ जायचं तर शुद्ध व्हायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. So if you want to look at what Christmas is all about, what is Christmas all about? आणि ख्रिसमस म्हणजे काय, कशाबद्दल आहे? What is the message of Christmas for all of humanity? संपूर्ण मानव जातीसाठी नाताळाचा काय संदेश आहे? All that big cakes and celebrations and we will leave all that aside. आणि लोक केक्स खातात आणि खूप साऱ्या गोष्टी करतात, ते सगळं एका बाजूला सोडा, ते फायद्याचंच नाहीये काहीच. Are you pure or are you impure? फक्त एकच संदेश आहे संपूर्ण मानव जातीसाठी, तुम्ही शुद्ध आहात का अशुद्ध आहात. When you talk to somebody who wants to know God, you have to make him understand that the standard is the blood of Jesus that will make you pure to come back to God. That's it. आणि म्हणून तुम्हाला जर कोणाला सांगायचं असेल देव आणि ह्या सर्व ज्या गोष्टी, ते एकदम सोप्या भाषेत सांगू शकतो आपण. देवाच्या जवळ जायचं तर शुद्ध होणं गरजेचं आहे. शुद्ध फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे होता येतं, नाही तर आपण अशुद्ध आहे, संपलं. फार सोपं आहे हे सांगणं. So therefore creation was made perfect, but with a deficiency, and this deficiency now gives us a choice of what we are going to do with it. आणि जी सृष्टी आहे त्या सर्वांची निर्मिती देवाने चांगली अशी केली, पण त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टीची कमतरता त्याने ठेवलेली आहे. आणि ती जी कमतरता आहे ना, ती प्रत्येकाची देवाने स्वतःची दिलेली निवड आहे की त्या कमतरतेला मला देवाच्या समक्षतेने भरून टाकायचं आहे की अधिक दूर जायचं. ही प्रत्येकाची निवड त्याने दिलेली आहे. You look at yourself and you say, okay, I'm deficient, I'm lonely,
there's something else which is missing inside of me. You can fill yourself with the world, or you can fill yourself with God's presence. आणि ज्यावेळेस मनुष्याला जाणीव पण होती की माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, उणीव आहे किंवा मला काही गोष्टींची गरज आहे, त्यावेळेस सुद्धा मनुष्याकडे दोन पर्याय असतात की ती कमतरता, उणीव, एकटेपणा, जे पण काही गोष्टी मला पाहिजे ते जगापासून प्राप्त करायचे की प्रभूपासून प्राप्त करायचे, ही सुद्धा आपली निवड असते. So humanity was very unique in God's creation. आणि म्हणून मानव जात आहे त्यांना परमेश्वराने फार एकमेव असं बनवलेलं आहे. He was put in this place called Eden, right? Garden of Eden, no? आणि एदेन या ठिकाणातल्या बागेमध्ये देवाने मनुष्याला ठेवलं होतं. The inner spiritual meaning of the word Eden is a place of potential. आणि एदेन जे आहे त्याचा आत्मिक अर्थ हा होतो की सामर्थ्य असलेलं ठिकाण. What Adam and Eve done would decide the course of humanity. आणि आदम आणि हवा त्यांना तिथं देवाने ठेवलं होतं, पण ते काय कृती करतील त्याच्याद्वारे संपूर्ण मानव जातीचं भवितव्य त्या ठिकाणात ठरणार होतं. He put a balance between the evil inclination and the good inclination in Adam and Eve. आणि आदम आणि हवेमध्ये त्याने चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून घेणं किंवा त्या प्राप्त करणं याचं जे गोष्टी आहेत ते समान त्यांनी ठेवल्या होत्या, त्यांची निवड समान ठेवली होती. And he told them that if you really want to cleave and to gain of my goodness, you must become the master of the evil inclination. You must slaughter it, sacrifice it. आणि देवाने त्यांच्यामध्ये ती निवड ठेवली होती की जर तुम्हाला माझ्या अधिक जवळ येऊन माझ्या सर्व परिपूर्ण व्हायचं आहे तर जे अशुद्धता किंवा दुष्टपणा आहे, सैतानाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा संपूर्ण नायनाट करून त्याच्यावर विजय मिळवणं तुम्हाला गरजेचं आहे. So they chose and they chose wisely, and that's why you and me are sitting out here. आणि मग आदम आणि हवेने खूप शहाणपणाची निवड केली आणि म्हणून आज आपण इथे सर्व बसलेलो आहोत. But still it was God's plan, right? It's God's plan. पण तरी सुद्धा देवाने त्याच्यामध्ये सुद्धा त्याची योजना प्रगट केली. So now we can go back to God and share of His goodness and His beauty, because this is what God wanted. He wanted that deficiency inside. आणि देवाची योजना इतकी महान आहे, आज सुद्धा आपल्या प्रत्येकाकडे संधी आहे की आपण वैयक्तिकरित्या त्याच्यापर्यंत जाऊ शकतो, स्वतःला शुद्ध करून, आणि मग त्याच्यापासून आज सुद्धा ती दया, कृपा आणि त्याचं परिपूर्णत्व आपण प्रत्येक जण प्राप्त करू शकतो. So this love that starts from our heart, from below, it's an inferior kind of love. It's not a superior love. आणि जे हे प्रीती आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये सुरू होती, ती सर्वोच्च प्रकारची प्रीती नाहीये, परंतु एक प्रीतीची सुरुवात जी आहे ती होती मग आपल्या अंतःकरणात. And this inferior love calls out to God all the time, calls out for something which He does not understand. आणि ही जी खालच्या दर्जाची प्रीती आहे जी मनुष्याच्या अंतःकरणात उत्पन्न होती, त्याद्वारे मनुष्य काय करतो, सतत परमेश्वराचा धावा करत राहतो, त्याचा शोध घेत राहतो, त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत राहतो. And when we call out to God in this love, God responds. आणि ज्यावेळेस या प्रीतीच्या अंतःकरणाने आपण परमेश्वराला हाक मारतो त्यावेळेस तो आपल्याला प्रतिसाद देतो. That is why in the Old Testament, in the book of Deuteronomy chapter 6, the greatest of the commandments are given with that. अनुवाद 6 मध्ये जुन्या करारामध्ये मोठ्या अशा आज्ञा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी. What does Moses tell the children of Israel? आणि त्या ठिकाणात मोशेने इस्रायलांच्या लोकांना काय सांगितलं? He says, "Hear, O Israel, Shema Israel. आणि त्याने सांगितलं, हे इस्रायला ऐक. This is the Lord your God, and your God is one. Not one God, one." Right. आणि हे इस्रायला ऐक, तुझा देव परमेश्वर हा एकच आहे. We studied what one is, right? आपण एक देव कसा आहे आता पाहिलं आहे. Now you'll understand what he says. आणि समजतं का तुम्हाला की त्यावेळेस मोशेने काय सांगितलं लोकांना? And then what does he say in the next verse? You shall love your Lord your God with all your heart, with all your resources, with your soul, with all your mind. आणि तुझं आणि मग त्याच्यानंतर पुढे तो म्हणतो की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने आणि सामर्थ्याने, बुद्धीने आणि आपल्या सर्वस्वाने प्रीती कर, असं सांगितलं त्याने. It's very difficult to love God when we don't know that we are deficient.
आणि ज्या वेळेस आपल्याला कळत नाही ना माझ्यामध्ये कमी आहे आणि मी परिपूर्ण नाही, तोपर्यंत देवावर प्रीती करणं फार अवघड असतं. When I'm full of life and full of wealth and full of resources, I don't need God. आणि पुष्कळ वेळेस लोकांकडे आपल्याकडं चांगलं आरोग्य आहे, जिवंत आहे आपण, पैसा पाणी आणि सर्व गोष्टी व्यवस्थित आहे, लोकांना विसरच पडतो. त्यांना वाटतं देवाची आता काय गरज आहे, सगळं आहे माझ्याकडे. I've got a great wife or I've got a great husband. I don't need love. आणि मला एकदम चांगला पती मिळालाय, खूप सुंदर माझी पत्नी आहे, मला दुसऱ्या कुठल्या प्रीतीची प्रेमाची कशाची गरज नाही, Right? No? असं मनुष्याला वाटतं. बरोबर आहे का? This is human nature. We are talking about human nature. आपण मनुष्याच्या स्वभावाबद्दल बोलत आहोत आणि ते सत्य आहे ना, असं असतो की नाही मनुष्याचा स्वभाव. But God has made us to cry out to Him, to reach out. देवाने आपल्याला ह्याच्यासाठी घडवलंय की आपण त्याला हाक मारावी, त्याचा शोध घ्यावा, त्याच्यापर्यंत जाण्याचा सतत प्रयत्न करत राहावा, हा त्याचा उद्देश आहे. Even a rich man, the most richest man in this world, also feels something in his life. There's something missing in my heart. आणि जगामधील सर्वात श्रीमंत जरी व्यक्ती असेल तरी त्या व्यक्तीला आयुष्यात कधीतरी वाटतं की मला अजून कशाची तरी गरज आहे, मला काहीतरी गोष्ट पाहिजे आहे. Therefore, God has made the rich man and He's made the poor man. आणि म्हणून देवाने श्रीमंत मनुष्य सुद्धा घडवले आणि गरीब देखील बनवले आहे. This is nature and this is what God has created for that deficiency to be filled by the rich man, and the rich man creates opportunity for the poor man, and the poor man is blessed by the rich man. आणि देवाने ही संधी मनुष्याला दिलेली आहे. आपल्याकडे जे अधिक प्रमाणात आहे, काही पण असू द्या, ते ज्याच्याकडे नाही त्याला आपण द्यावं आणि त्या व्यक्तीने त्याच्याद्वारे आपल्यातून प्रभूचा गौरव करावं. आपल्याला सुद्धा देवासारखा स्वभाव प्रकट करण्याचा संधी मिळावी आणि सर्वांमध्ये समतोल राहावा, ही देवाची इच्छा आहे. Actually, everybody is poor in this world. तसं पाहता जगात प्रत्येकच व्यक्ती सर्वजण गरीबच आहेत. God has made only 2 or 3 people rich. 2-3 लोकच असतात जे सर्वात श्रीमंत Right, असतात. no? बरोबर ना? Not everyone's a millionaire, right? जगामध्ये प्रत्येक जण अब्जावधी किंवा अजून काय असेल तसे नसतात. 2-3च लोक असतात ना तसे निवडलेले, खूप कमी लोक असतात. So, what is the role of these 2-3 people who are rich? The Ambanis and the Bill Gates of this world. आणि अंबानी, बिल गेट्स आणि असे म्हणजे एकदम जे सर्वात श्रीमंत असे व्यक्ती आहेत, त्यांना ऍक्च्युअली खरं पाहता त्यांनी काय केलं पाहिजे या समाजामध्ये, पृथ्वीवरती? The role is that they are being given to be rich and wealthy, so that they create opportunity for the poor people. आणि देवाचा तर उद्देश हा आहे की यांना बहुतेक सर्व गोष्टी अधिक भरपुरीने मिळाव्यात, तर त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून द्याव्या, ही देवाची इच्छा आहे. Because of one Ambani, there are crores of people who earn money today. आणि अंबानी समजा एक व्यक्ती अतिशय श्रीमंत आहे, पण आज त्याच्यामुळे त्यांचे जे वेगवेगळे उद्योग आहेत तिथं हजारो लाखो लोकांना कामगार मिळालेला आहे, त्यांना नोकरी मिळाली आहे त्या ठिकाणी. बरोबर? So deficiency is a part of our life. Don't complain to God when you do not have. आणि ज्यावेळेस आपल्याकडे नसेल त्यावेळेस कुरकुर करू नका, देवाला दोष देऊ नका, तर समजून घ्या की मला संधी मिळाली देवापर्यंत. I think it's an opportunity to know God more. देवाला अधिक प्रमाणात समजण्याची ही संधी आहे. He's telling you that you need Him. तुम्हाला ज्या पण वेळेस तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टींची कमतरता वाटते, त्या प्रत्येक वेळेस आठवण करून द्या, तुम्हाला देवाची गरज आहे आता. Praise God. So if we've, in this year, if we've all felt that we've got less, deficient, there's something which has happened in our lives, in everybody's lives. God is teaching us something. आणि जर या वर्षभरामध्ये कोणाला वाटलं असेल की माझ्या जीवनात ह्या गोष्टींची कमतरता आहे, मला आणखी ह्या गोष्टी हव्या, किंवा तुम्हाला कुठल्या पण गोष्टी तुमच्या जीवनात कमतरतेची, उणीवांची जाणीव होत असेल, तर आज प्रभू तेच सांगत आहे, तुम्हाला अधिक प्रमाणात प्रभूची गरज आहे. You know, open the Gospel of Mark chapter 12. मार्क शुभवर्तमान याचा 12वा अध्याय जर आपण पाहिला, Let's read something from this. Try and understand. तिथे आपण काहीतरी पाहणार आहोत. Verse 28 to 34. मार्क शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, Can someone read this in the Mark? 28 to 34. 28 ते 34 आपण वाचणार आहोत. तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले, हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती?
येशूने उत्तर दिले, पहिली ही की हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक व खरे बोलला की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पण व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे. त्याचे हे शून्यपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. No one asked him questions after that. त्याच्यानंतर कोणीच त्याला काहीच प्रश्नच विचारायचं डेअरिंगच नाही केलं, धैर्यच झालं नाही. What do we learn? The simplicity of who God is. आपण काय पाहिलं की देव कसा आहे हे एकदम सोप्या पद्धतीने, तो किती साधारण सोप्या पद्धतीचा आहे. He is a perfect wholeness, a oneness. आणि तो परिपूर्ण पण आहे, तो संपूर्ण पण आहे. And He's created you and me with deficiency, so we come to Him to take pleasure in His oneness and His goodness. आणि त्याने आणि तुम्हाला मला सर्वांना काहीतरी उणीवा ठेवून ह्याच्यासाठी घडवलं की ती उणीव जी आहे ती त्याच्या चांगुलपणाने, त्याच्या समक्षतेने आपण भरण्यासाठी त्याच्या अधिक जवळ जावं. And even with this love that's going from our heart, this inferior love that is reaching out to Him in His darkness, He is listening to it and He will respond to it. आणि जरी आपल्या मनामध्ये देवासाठी जी प्रीती उत्पन्न होती ती जरी खूप खालच्या दर्जाची प्रीती असली तरी सुद्धा परमेश्वर ती समजून घेतो, तो आपला ऐकतो आणि त्याला त्याची जाणीव होती आणि तो ती गोष्ट समजून घेऊन आपल्याला जवळ येण्याची मदत करतो. Remove, declutter your heart and your soul of all these things that are not in you. आणि तुमच्या मनातून, विचारांमधून, जीवनामधून ज्या सर्व आपल्याला न लागणाऱ्या, ज्या उपयोगी न पडणाऱ्या, आत्मिक जीवनात अडथळा ठरणाऱ्या गोष्टींचा पसारा झालेला आहे, तो सर्व पसारा साफ करा, काढून टाका त्या सर्व गोष्टी. Don't come to God because you want something. आणि तुम्हाला काहीतरी पाहिजे आहे म्हणून देवाकडे येऊ नका. Come to God because that's what He's created you for. तुम्ही देवाकडे ह्याच्यासाठी या कारण तुम्ही त्याच्याकडे जावं ह्या उद्देशानेच त्याने तुम्हाला बनवलेलं आहे. Jesus says it very clearly. He says, seek ye first the kingdom of God and then all these things will be given to you. आणि येशू ख्रिस्ताने तेच म्हणतात, देवाचं राज्य आणि धार्मिकता यांचा शोध घ्या म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. So this thing which we read is a prayer which is said in the Jewish synagogue 3 times a day. Every day. आणि ही जी प्रार्थना आहे, हे इस्रायला ऐक म्हणूनची ही प्रार्थना आहे, ती जे ज्यूइश जे चर्च त्यांचं जे सिनेगॉग असतं तिथं दररोज दिवसातून 3 वेळेस ती बोलण्यात येत असते. Because they understand what we studied today. कारण आपण आज जे काही अभ्यास केला आहे त्यांना त्याचा अर्थ कळलेला आहे, त्यांना ते माहिती आहे म्हणून ते तशी प्रार्थना करत राहतात. And even Jesus is saying the same thing, right? In the book of Mark. आणि मार्क शुभवर्तमानात आता आपण ऐकलं येशू ख्रिस्त पण तीच प्रार्थना, तीच गोष्ट बोलत आहे. So cry out. I think our heart needs to reach out more to God. आणि आपल्या अंतःकरणाला परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची गरज आहे, त्याला हाक मारा. And not because we want something, because we are created to reach out. आणि आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून त्याला हाक मारू नका, तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचावं म्हणूनच आपली निर्मिती केली आहे हे समजून घेऊन त्याच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करा. Shema Israel, Adonai Elohim, Adonai Echad. आणि Praise God for this. हे इस्रायला ऐक, तुझा देव परमेश्वर हा एक आहे. Thank you. Hope you are blessed. आम्ही आशा करतो की तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही आशीर्वादित झाला असेल. मी 5 साध्या गोष्टी बोललेलो आहे. I have learned to be very simple. आणि मी हे शिकलो आहे की एकदम साध्या अशा गोष्टी सांगायच्या, बोलायच्या. Praise God. प्रभूची स्तुती And as असो. we go to the new year, आणि नवीन वर्षात पदार्पण करत असताना reach out to God now. Amen. आधी नाही केलं त्याच्यापेक्षा अधिक जास्त परमेश्वराच्या जवळ जाण्याचा, त्याला प्राप्त करण्याचा जरूर प्रयत्न करा. थँक्यू. गॉड ब्लेस.